नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. NDTVमध्ये तुमचं स्वागत आहे. गेल्या 25 वर्षाच्या पत्रकारितेमध्ये इंडियन मुजाहिदीनपासून ते लष्कर ए तैयबा ह्या सगळ्या दहशतवादी संघटनांनी भारतभरामध्ये जे दहशतवादी हल्ले केले ते कव्हर करत असताना, किंवा आता अगदीच मणिपूरमधला तो जो सगळा कॉन्फ्लिक्ट सध्या सुरू आहे तो कव्हर करत असताना, किंवा इस्रायल आणि पॅलेस्टिनमधला संघर्ष तिथे जाऊन कव्हर करत असताना, किंवा रशिया आणि युक्रेन इथला संघर्ष कव्हर करत असताना, लष्करी सिद्धता, लष्करी आस्थापना, त्याबरोबरच आपल्या तपास यंत्रणा ह्याबद्दलचं नेहमीच कुतूहल आपल्या सगळ्यांना वाटतं. आणि मला तर ते वाटतंच हे सगळं करत असताना. आत्ताही पहलगामचा हल्ला झाल्यानंतर काश्मीरमध्ये मी जेव्हा आता 15 दिवस होतो तेव्हा ते सगळं वार्तांकन तर तुम्ही बघितलंच. ते वार्तांकन करत असताना आपल्या लष्करानं बजावलेल्या कामगिरीचा ह्या देशाला अभिमान आहे. एकतर वेगळ्या पद्धतीचं युद्ध सध्या लढलं जातं आहे. माझ्या मते 24 तासामध्ये दक्षिण आशियामध्ये ते जे सायफा युद्ध लढलं गेलं ती युनिक गोष्ट आहे. त्यातले अनेक तपशील बाहेर येणं आवश्यक आहे. ते येतील आणि त्याचं विश्लेषण होत राहील. परंतु त्याबरोबर मानसिक पातळीवरती बऱ्याच गोष्टी घडत आहेत. म्हणजे मी जेव्हा इंटरनॅशनल बॉर्डरवरती फिरत होतो आणि तिथे मी बघितलं की शिखांची गावं जवळ आहेत, पण तरी तिथे हल्ला केला नाही पाकिस्तानने. जम्मू शहर निवडलं. त्याच्या मागचा भाव नंतर विस्तृतपणे आपण सांगितलं. तर ते धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा जो प्रयत्न ह्या देशामध्ये पाकिस्तान करतो आहे, आणि आत्ता जेव्हा ती जासूस पकडली जाते आहे आणि तिच्याकडनं गोल्डन टेम्पल संदर्भात ती सगळी माहिती पाकिस्तानने कशी मिळवली याचे तपशील येतात, तेव्हा हे युद्ध इतकं सोपं नाही आहे भविष्यातलं, हे आपल्या लक्षात येतं. आणि ड्रोनचा वापर तर इस्रायलमध्ये बघितलाच होता आपण, आता इथेही बघितला. त्यामुळे वेगळ्या पद्धतीचं अपारंपरिक युद्ध जेव्हा होतं तेव्हा काही प्रश्नाची उत्तर आपल्याला मिळालेलीच आहेत, पण काही प्रश्न हे अजूनही सुटलेले नाही आहेत. आता ते सरकारने जेव्हा सांगायचं ठरवेल सरकार तेव्हा ते कळेलच, कारण त्यातला पॉलिटिकल भाग पण आहे. पण तरीही हे जे युद्ध लढलं गेलं ते किती प्रिसाईसली, कारण 3 शब्द सरकार म्हणत होतं की नॉन एस्केलेटरी, प्रिसाईज आणि अशा पद्धतीचं युद्ध की ज्यामुळं तिथल्या लष्करी आस्थापनाला पाकिस्तानातल्या धक्का बसणार नाही, त्याचा भाव काय होता. आणि हे सगळं युद्ध संघर्षच थोडक्यात थांबल्यानंतर सुद्धा काय ह्या देशासमोरचे प्रश्न आहेत प्रत्यक्षात, ती जेव्हा सगळी रणनीती आखली जात होती तेव्हा नेमकं काय घडत होतं, हे जर तुम्हाला इनसाईड आज कळणार असेल तर माझ्या मते NDTVच्या प्रेक्षकासाठी आणि महाराष्ट्राच्या प्रेक्षकासाठी हा सर्वोत्तम दिवस आहे. आणि सर्वोत्तम पाहुणे आज आपल्यासोबत आहेत. सर, तुमचं स्वागत आहे NDTVमध्ये. धन्यवाद. तर मला ना म्हणजे महाराष्ट्रानं किती असे उत्तम उत्तुंग भूमिपुत्र दिलेले आहेत. सर कोण आहेत ज्यांना माहितीच आपल्यापैकी बऱ्याच जणांना. लेफ्टनंट जनरल विनोदजी खांदारे सर यांना भारताचे महामहिम राष्ट्रपती यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनातच ऑब्व्हियसली ते दिलं जातं. परम विशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक हे त्यांना देऊन त्यांचा गौरव करण्यात आलेला. आणि तो का केला आहे तो आपल्या चर्चेच्या ओघात येईलच. पण त्याबरोबरच त्यांना लष्कर प्रमुखांचं प्रशस्तीपत्र आहे, चीफ ऑफ आर्मी स्टाफ यांच्याकडनं दिलेलं, सेनादल कमांडरचं विशिष्ट असं प्रशस्तीपत्र आहे. आणि सरांनी ह्या आपल्या सैन्यदलात तर वेगवेगळ्या पदावरती काम केलंच आहे. डोकलाममध्ये काम केलं आहे, चीनबरोबरचा संघर्ष बघितला आहे, कारगिलबरोबरचा जो संघर्ष आहे तो बघितला आहे. त्याबरोबरच NSAमध्ये म्हणजे नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझरच्या टीममध्ये ते होते. म्हणजे ज्या श्री अजित डोवाल यांच्याबद्दल आपल्याला बरंच कुतूहल असतं, ते 6-7 वर्ष पाकिस्तानमध्ये होते, त्यांच्या टीमचे सर भाग होते. आणि आत्ता जेव्हा हा पाकिस्तानबरोबरचा संघर्ष सुरू होता तेव्हा सर हे आपल्या संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंह त्यांच्या विभागाचे प्रमुख सल्लागार होते. सर, एवढीच ओळख पुरेशी आहे की महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांचं कुतूहल जागृत करायला. आत्ता जेव्हा आपण पाकिस्तानच्या विरोधात हा संघर्ष करत होतो तेव्हा व्हॉट वॉज आवर प्राईम मोटो, काय टार्गेट होतं आपलं? आपलं टार्गेट एक फिक्स्ड आपली पॉलिसी आहे आणि आपण हे जाहीर केलेली आहे की आपली जी पॉलिसी आहे इट इज अगेन्स्ट टेररिझम. सुरुवातीपासून आपण म्हणतो की पाकिस्तानशी जर आपली बोलणी होईल तो इट विल स्टार्ट विथ टेररिझम अँड एंड विथ टेररिझम. देर इज नथिंग एल्स दॅट वी विल डिस्कस. आणि त्याच्यात आपल्याला दुसरं आपण 2 देश आपसात बोलू, तिसरी कोणाचीच त्याच्यात मध्यस्थता नको. टेररिझम, बायलॅटरलिझम. आणि त्याशिवाय आपलं एक हेही म्हणणं आहे, काश्मीर इज नॉट अन इशू सो इट इज नॉट टू बी डिस्कस्ड ॲट ऑल. तर हे तुम्ही बघा सुरुवातीपासून फर्म पॉलिसी आहे. आणि त्या पॉलिसीप्रमाणेच जेव्हा आपण उरीचा जो हल्ला झाला होता आपल्याकडे
त्याचा रिस्पॉन्स काय केला होता आपण अगेन्स्ट टेररिस्ट लॉन्च पॅड्स. मग पुलवामा झाला. पुलवामा झाल्यानंतर आपण काय केलं बालाकोट. बालाकोट इज तिथे जे यांचं एक ट्रेनिंग कॅम्प होतं त्या जागेला म्हणतात जब्बार टॉप. तिथेही आपण अतिरेकवादींच्याही विरुद्धच कामं केले होते. आणि यावेळेलाही जेव्हा झालं पहलगामचं तर आपण काय निवडले टार्गेट्स आपले कोणते निवडले गेले सगळे जे टेररिस्ट ट्रेनिंग कॅम्प्स हेडक्वार्टर्स. तर त्याचा अर्थ काय 3 यांच्या ते तंजीम्स आहेत लष्कर ए तोयबा जैश ए मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन. हिजबुल मुजाहिदीन मुझफ्फराबादला आहे. बहावलपूरला जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबा मुरीद के. याचा अर्थ काय आपल्याला त्यांना टेररिझमला मारायचं आहे. बरं टेररिझमला सपोर्ट करणारी पाकिस्तान आर्मी ISI आणि त्यांची जी मौलवी या लोकांची एक संघटना आहे हे लोक सगळे टेररिझम वाढवतात आपल्याकडे. बरं आता आपण जेव्हा त्यांच्या या हेडक्वार्टर्स आणि कॅम्प्सला आपण हिट केलं त्यानंतर त्यांचं उत्तर काय होतं त्यांनी आपले सिव्हिलियन टार्गेट कोणते उरी रजौरी पुंछच्या गुरुद्वाऱ्याला रजौरीच्या डिप्टी कमिशनर म्हणजे आपण त्यांच्या टेररिस्ट कॅम्पला मारतो ते आपल्या सिव्हिलियन्सला मारतात. अमृतसर त्याशिवाय बाळमेर. म्हणण्याचा उद्देश काय आहे की आपण काय करायचे प्रयत्न करत आहे आणि ते उत्तर काय देतात. आणि मग एक एस्केलेटरी लॅडर म्हणून एक टर्म असतं त्या एस्केलेटरी लॅडरमध्ये आपण पुढचं काम काय केलं आपण पुढचं काम हे केलं की तुम्ही जर आमच्या सिव्हिलियन्सला काही कराल तर आम्ही त्याचं प्रत्युत्तर देणार आहे तुमच्या मिलिटरी टार्गेट्सवर. आपण पहिले मिलिटरी टार्गेटसाठी नाही गेलो. दॅट वॉज सेकंड रिस्पॉन्स. सो इन दी एस्केलेटरी लॅडर वी फर्स्ट चोज द टेररिस्ट नेटवर्क इकोसिस्टम. त्यानंतर त्यांनी उत्तर दिला ड्रोन्स यूज करून. मग त्याचं उत्तर आपण त्यांच्या सिव्हिलियन पॉप्युलेशनवर नाही दिलं. त्याशिवाय एक आणखीन बघा आपला नेहमी एक प्रयत्न असतो की कोलॅटरल डॅमेज त्यांच्या सिव्हिलियन्सवर नको व्हायला. आपण किती वाजता रात्री हल्ला केला त्यांच्या टेररिस्ट हेडक्वार्टर्सवर रात्री 2:30 वाजता. हां मग त्यावेळेला सिव्हिलियन्स कुठे असतात झोपलेले असतात. त्यावेळेला नुसतं टेररिस्ट असतात त्या भागात. तर आपण मिनिमाइज करायसाठी म्हणून रात्रीची वेळ निवडली. आणि त्याचं डेफिनेटली आपण जेव्हा ते पिक्चर्स वगैरे बघतो आपण बघतो किती त्यांना नुकसान झालेलं आहे. नुकसान त्या टेररिस्ट कॅम्पमध्ये झालं. मसूद अझहरचे किती लोक मारले गेले तुम्ही बघा. तो तिथे जनाजा होता तिथे. जनाजामध्ये कोण लोक उभे होते मिलिटरी ऑफिशियल इन युनिफॉर्म लेफ्टनंट जनरल मेजर जनरल ब्रिगेडियर्स कर्नल्स. आपल्याकडे कधी असं होते का म्हणजे एक क्लिअर निष्कर्ष आहे मिलिटरी आणि टेररिझम याच्यात काही अंतर नाही. पण मग हे एस्केलेटरी कारण पाकिस्तानचं माहीत नाही मला की त्यात शेवटच्या क्षणाला कारण तो प्रश्न येणारच आहे पुढे की कुणाचे इंटरव्हेन्शन आहे ते कसं थांबलं. पण ते जर एस्केलेटरी लेवल त्यांची वाढली असती तो वेदर वी वर रेडी टू टॅकल एव्हरीथिंग. हे बघा कधीही जेव्हा लढाई आपण सुरू करतो आपलं लढाई सुरू करण्याचं हे रिस्पॉन्स होतं हे ॲक्शन नव्हतं. ॲक्शन पहलगाम होतं. पण जेव्हा आपण प्लॅन करतो की आपण रिस्पॉन्ड करू तर प्रत्येक ही अशी एक शिडी आहे. तुम्ही प्रत्येक शिडी एक पायरी चढता आणि जेव्हा तुम्ही ती पायरी चढता तेव्हा तुम्ही कॅल्क्युलेट केलेलं असतं की त्याचं उत्तर काय देईल तो. आपण काय करतो त्यांना हिट केल्यानंतर आपण त्यांना एक मेसेज पाठवतो. आपल्याकडे हॉटलाईन आहे. आपण त्यांना मेसेज पाठवतो. मागच्या वेळेलाही पाठवलं होतं उरीच्या वेळेलाही पाठवलं होतं बालाकोटच्या वेळेलाही पाठवलं होतं की आम्ही तुमचे टेररिस्ट कॅम्प टेररिस्ट टार्गेट हिट केले आहेत. तुमचे सिव्हिलियन्स किंवा मिलिटरी टार्गेट्स आम्ही हिट नाही केले. पण त्यांना ते पटलं नाही. त्यांनी आपल्या सिव्हिलियन्सला टार्गेट केलं. सिव्हिलियन्सला टार्गेट केल्याबरोबर आपण त्यांच्या मिलिटरी टार्गेट्सला हिट केलं. आणि रात्री 3:35 त्यांचं मग मेसेज आला आपल्या DGMला की थांबा आपण सीज फायर करू. ओके. तर ते त्यांच्याकडनं आलं आपल्याकडनं नाही आलं अमेरिकेकडनंही नाही आलं. तर म्हणून जे तुम्ही मला नंतर विचारणार आहे मी तुम्हाला आधीच सांगतो आहे
हे बायलॅटरली चालू होतं. आपण हिट केल्यानंतर त्यांना इन्फॉर्म केलं आणि त्यांनी हिट केलं, त्यांनी आपल्याला काहीच मेसेज दिलं नाही. आपण मग ते त्यांच्या मिलिटरी टार्गेट्सवर नेलं आणि मग त्यांचं उत्तर आलं की आता थांबा आणि वी वॉन्ट अ सीज फायर. त्यांच्या DGMOकडनं आलं. आपलं DGMO केव्हा अमेरिकन DGMOकडनं किंवा अमेरिकन प्रेसिडेंटकडनं नाही आलं. So I was under impression that there was no communication at all. But you are saying there was a communication among military establishment. Whether Cold War or whether conventional war, communication lines are always open. Always open. अँड कन्व्हेन्शनल लाईन जे हॉटलाईन्स असतात ते DGMO आणि DGMOच्या मध्ये असतात, सो दॅट देर इज नो मिसअंडरस्टँडिंग विच कॅन लीड टू समथिंग जिथून तुम्ही परत नाही येऊ शकणार. म्हणून ते कम्युनिकेशन नेहमी चालू असते. आपल्याला कम्युनिकेट कधी करायचं आहे ते आपली चॉईस आहे, त्यांना उत्तर द्यायचं किंवा नाही ते पण आपली चॉईस आहे. तर म्हणून आपण जेव्हा आधी केलं तर आपण त्यांना काही सांगितलं नाही, झाल्यानंतर आपण सांगितलं. मी आता काही मीडियामध्ये बघत होतो, कोणीतरी लोक विचारून राहिले की तुम्ही आधी का सांगितलं. आधी कोणीच सांगितलं नाही. झाल्यानंतर आपण सांगितलं की आम्ही हे केलं आहे टेररिझमच्या विरुद्ध आणि आम्हाला याच्या पलीकडे कोणतेच दुसरे टार्गेट एंगेज नाहीत करायचे. ओके. त्यांनी रिस्पॉन्स काय केला, आपले सिव्हिलियन्स हिट केले. आपलं धार्मिक स्थळ गुरुद्वारा धार्मिक स्थळ आहे, तिथे तुम्ही फायरिंग करून काय सिद्ध करत आहात. निश्चितच तुम्हाला तिथल्या सिव्हिलियन्सला टेरराईज करायचं होतं. एका ठिकाणी तुम्ही म्हणता की जे काश्मीर आहे तिथले सिव्हिलियन आमचे आहेत, ते म्हणतात की नाही, ते म्हणतात. हां, म्हणजे सगळं खोटेपणा आहे, सगळं खोटेपणा आहे. ज्याला जिथे मारायचं असेल ते मारतात. बरं, त्याशिवाय जेव्हा हे सगळं चालू होतं तेव्हा लाईन ऑफ कंट्रोलवर दोन्हीकडनं फायरिंग चालू होती. आणि आता एक व्हिडिओ मी बघितला मागच्या 1-2 दिवसात, ज्याच्यात आमचे पुंछ ब्रिगेडचे जे कमांडर होते, ब्रिगेड कमांडर, त्यांनी एक व्हिडिओ रिलीज केला आहे की कसे त्यांनी त्यांचे मिलिटरी टार्गेट्स डिस्ट्रॉय केलेले आहेत. म्हणजे आपण मिलिटरी टार्गेट्स कधी डिस्ट्रॉय केले, टेररिस्ट टार्गेट्स कधी डिस्ट्रॉय केले, त्याचा एक सिक्वेन्स आहे. ज्याला म्हणतात ना हिंदीमध्ये अंधाधुंद नव्हतं ते. इट वॉज प्लॅन्ड, कॅलिब्रेटेड. जे तुम्ही म्हटलं आधी, कॅलिब्रेटेड, स्पेसिफिक. इट वॉज नॉट समथिंग की जिसकी मर्जी आहे वहाँ पे फायर कर रहा है, असं नाही आहे. पण इंटरनॅशनल बॉर्डरच्या आतमध्ये जाऊन स्पेशली पंजाब प्रांतामध्ये हल्ला घडवून आणला. याचा अर्थ असा की पहलगाम झाल्यानंतरच्या मधल्या काळामध्ये आपण खूप विचार केला होता, राईट. आपले जे टार्गेट्स होते पहिले, ते दहशतवाद्यांचे जे तळ होते, ते नंबर्स जे आत्ता बाहेर आले तेच होते का त्याच्यापेक्षा आणखीन होते, आणि फायनल आपले अचिव्हमेंट काय. बरं, तुम्ही मला एक सांगा, जेव्हा आपण उरीचं केलं तेव्हा लाईन ऑफ कंट्रोलवर केलं, दहशतवादीचे लॉन्च पॅड्स. त्यानंतर आपण खैबर पख्तूनख्वामध्ये जे केलं ते पण दहशतवादीचे. यावेळेला आपण इंटरनॅशनल बॉर्डरसुद्धा क्रॉस केली. का? या लोकांनी आपले हेडक्वार्टर्स जिथे इंटरनॅशनल बॉर्डर आहे त्याच्या मागे ठेवलेले आहेत. म्हणजे आपल्याला भीती दाखवायची की जर तुम्ही इथे आले तर आमची लढाई होईल. ठीक आहे, लढाई होईल तर बघू. तर आपण व्हेरी क्लिअरली आपण हे डिसाईड केलं होतं. आता किती लोक मारले गेले हा प्रश्न लोक आम्हाला विचारतात, आणि त्याच्याहीपेक्षा जास्त ट्रॅजिक असते जेव्हा लोक आम्हाला म्हणतात की एव्हिडन्स दो. माझ्या देशातले लोक मला एव्हिडन्स विचारतील याच्यापेक्षा कॉमेडी किंवा ट्रॅजेडी होऊ नाही शकत. आणि तुम्हाला पॉलिटिकली त्याचा ॲडव्हान्टेज घ्यायचा असेल तर घ्या, पण आमच्या लढाईमध्ये मध्ये येऊ नका. आम्हाला लढाई लढू द्या, आम्हाला लढणं येते. आम्ही तुम्हाला विचारत नाही कसं लढायचं आहे, आम्ही तुम्हाला विचारत नाही की कसं कोण लढेल, तुम्ही आम्हाला लढू द्या, आम्ही प्रोफेशनल्स आहे. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे DG एअर ऑपरेशन्स, त्यांच्या व्हिडिओ ते जे प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यात त्यांनी काय म्हटलं होतं, माय जॉब इज टू हिट द टार्गेट, नॉट काउंट द बॉडी बॅग्स. आम्ही सैन्यातले लोक आहोत, आम्ही हे बाकीची रिपोर्टिंग वगैरे हे तुमच्यावर सोडतो. तुम्हाला जे माहिती करायची तुम्ही करा. आम्हाला इंटेलिजन्स जी मिळते, इंटेलिजन्स आम्हाला वेगवेगळ्या प्रकारून मिळते. एक टेक्निकल इंटेलिजन्स असते, त्याच्यात आयमिंट म्हणतात, इमेजरी इंटेलिजन्स, सॅटेलाईटमधनं येते ते.
तर इमेजरी इंटेलिजन्समध्ये आम्हाला स्पेसिफिक त्या जागेचं डिटेल्स मिळतात, कोऑर्डिनेट्स मिळतात. कम्युनिकेशन इंटेलिजन्स, कोण कुठून मोबाईल फोनवर बोलत आहे त्याचं इंटेलिजन्स मिळतं. आणि त्याशिवाय ह्युमन इंटेलिजन्स, जे आपले तिथे एजंट्स आहेत, या तिन्हीला आम्ही फ्युजन करतो. फ्युजन केल्यानंतर आम्ही अक्युरेसी त्याची काढतो. आणि अक्युरेसी काढल्यानंतर प्रिसिशन स्ट्राईक म्हणजे तिथेच जायला पाहिजे. बरं, त्यावेळेला किती लोक तिथे होते, ही जी मोजण्याची जी टेक्नॉलॉजी आहे, त्या बिल्डिंगच्या आत किती होते हे तसं नाही आहे. राईट. त्या बिल्डिंगमध्ये होते कारण ते त्यांचे ट्रेनिंग सेंटर, हेडक्वार्टर, ऑफिसेस हे सगळं त्यांचं आहे. तर त्याच्यात सिव्हिलियन्स असायला नको. सिव्हिलियन्स काय करणार आहेत त्याच्यात? पण टेररिस्ट तर असणार आहेत, दहशतवादी तर असायलाच पाहिजे ना त्याच्यात. बरं, एक गोष्ट आपण ते ध्वस्त केलं, आता बरेच वर्ष लावतील परत बनवायला किंवा दुसऱ्या ठिकाणी बनवतील. पण एक आपण त्यांना झटका दिला आहे की तुम्ही कितीही आत असाल So we are तरी आम्ही ready. हिट करू तुम्हाला, आणि प्रिसाइसली हिट करू. आता समजा कोणते तिथे काही लोक असतील की माझ्या मुलाला मी तिथे पाठवतो किंवा पाठवते, विचार करतील. विचार करायला पाहिजे. नॉर्मल एक कॉमन सेन्स आणि लॉजिक हेच म्हणते की आई किंवा वडील आपल्या मुलाला मरायला तरी नाहीत पाठवणार, पण दहशतवादी जे पाकिस्तानचे आहेत त्याच्यात मरणं म्हणजे हे खूप एक ग्लोरियस काम आहे, स्वर्गाची कल्पना नाही. स्वर्गाची कल्पना आहे. मरून जगणार, जगत असताना जगायचं नाही, म्हणजे निश्चितच काहीतरी डोक्यात काहीतरी विचित्र चाललेलं असते त्यांच्या. पण माझी माहिती अशी आहे की आपल्याकडे आपण आणखी काही टार्गेट सीट केले होते, पण कदाचित त्याचे जे एव्हिडन्स आपल्याला जे प्रिसाईज हवे होते ते नाही आहेत, किंवा तितक्या सॅटिस्फॅक्टरी गोष्टी आपण कदाचित जगाला सांगू शकत नाही आहोत, म्हणून कदाचित आपण नंबर्सवरती फार बोललेलो नाही. इज दिस ट्रू? नाही, माझं काय म्हणणं आहे की पहिली गोष्ट एव्हिडन्स मागणं हे चुकीचं आहे. दुसरी गोष्ट, किती डॅमेज झालं, आपण पूर्ण सॅटेलाईट इमेजरी लोकांच्या समोर ठेवली आहे. टेक्निकल इंटेलिजन्समध्ये कसं असते, 1 जानेवारी 2025 ती कशी दिसत होती बिल्डिंग, 8 तारखेला ती बिल्डिंग कशी दिसत होती, 7 तारखेला ती एअरफील्ड कशी दिसत होती, आणि 10 तारखेला कशी दिसत आहे, हे आपण जगाच्या समोर एव्हिडन्स दिलेलं आहे. सगळं दिसतं आहे. हँगरमध्ये बॉम्ब गेलेला आहे, रनवेवर छिद्र झालेलं आहे, हे सगळं दिसतं आहे. म्हणजे त्याच्यात काही बनवाबनवीचा प्रकार नाही आहे. आणि कोणती इमेजरी आहे ती? अमेरिकन कंपनी मॅक्सारची इमेजरी आहे. विच इज व्हेरी रिअल अँड व्हेरी. उद्या तुम्ही जर आम्हाला म्हटलं की नाही तुमचं कार्टोग्राफिक सॅटेलाईट आहे, कार्टोसॅट, नाही तुम्ही तर काहीही करू शकता, मग ठीक आहे, मग घ्या अमेरिकन कंपनीचं एव्हिडन्स घ्या. तुम्ही पाकिस्तानकडे, तुमच्याकडे तर सॅटेलाईट नाही, तुम्ही काय देणार आहे? तुम्ही त्यांचं बघा, त्यांनी जे काही सांगितलं, कोणतं एव्हिडन्स दिलं त्यांनी? सोशल मीडियाचा दिला. हां, सोशल मीडिया देणारा जो त्यांचा डिफेन्स मिनिस्टर आहे, ख्वाजा आसिफ, त्याच्यावर पूर्ण जग हसत आहे ना. आम्ही ते दाखवतो, आम्ही काही बोलत नाही. आम्ही म्हणतो तुम्ही पण बघा. आपण एवढेच टार्गेट हिट केले होते की याच्यापेक्षा आणखी काही हिट केले होते जे आपल्याला आत्ता सांगायचे नव्हते त्या काळामध्ये? नाही, असं नाही. जितके आपण हिट केले आपण सगळे सांगितले. आपण सगळे सांगितले. त्याशिवाय आपली तयारी अजून होती की जर हे अजून एस्केलेट झालं तर आपल्याजवळ अजून लिस्ट ऑफ टार्गेट्स आहे, आपले सगळे रिसोर्सेस तयार आहे. नंबर ऑफ दोज टार्गेट्स वी आर सीकिंग प्लेंटी. डोंट वरी. वी हॅव मेनी. मीन्स इफ ही डिसाइड्स टू एस्केलेट देन हिल सफर. ओके. पण मग ती एस्केलेटरीची लेवल आपण आपल्यासाठी डिफाईन करून ठेवली होती का की पाकिस्तान इतका त्यात एन वर्ड जो आहे जो आतापर्यंत त्यांच्यासाठी बार्गेनिंगची पॉवर राहिलेला आहे, जो आण्विक बद्दल मी बोलतो, पण आता तो मधल्या त्या एका डिबेटमध्ये म्हटलंय की आता तो भारताची सगळ्यात मोठी अचिव्हमेंट काय असेल तर आता आण्विकची धमकी जी होती आण्विक युद्धाची ती भारताने उडवून लावली. तरीसुद्धा आपल्याला असं वाटलं होतं का की कुठल्या क्षणाला पाकिस्तान, कारण ते रोग स्टेट आहे, तिथे डिफेन्स मिलिटरी एस्टॅब्लिशमेंट अधिक पॉवरफुल आहे, असं काहीतरी करू शकतात ते आणि त्यासाठी आपण तयार असायला हवं, अशी काही चर्चा? हे बघा, पाकिस्तान एक अनरिजनेबल डिसिजन मेकर्सचं स्टेट आहे. राईट. आणि समजा त्यांनी डिसाईड केलं असतं तर डिलिव्हरी सिस्टम त्यांची एक मिसाईल असती, आपण ती मिसाईल उडवली असती, त्यांच्याच ठिकाणी उडवली असती आपण मिसाईल, त्याचं फॉलोआउट त्यांच्याजवळ झालं असतं. वी वर रेडी फॉर दिस. हो, वी वर रेडी फॉर एव्हरीथिंग. वी हॅड प्लॅन्ड ऑन ईच अँड एव्हरीथिंग इन्क्लुडिंग यान. येस.
येस. सो देर वॉज अ डिबेट दॅट इवन जर पाकिस्ताननी अशा पद्धतीनं धाडस दाखवलं तर आपल्याला त्याची तयारी ठेवली होती. आमचं एक प्लॅनिंग असते, आम्ही डिबेट नाही करत, आम्ही प्लॅनिंग करतो आणि प्लॅनिंग केल्यानंतर आम्ही व्यवस्थित त्याच्या हिशोबाने तयार असतो. ऑर्डर्स आर गिवन टू पीपल हू आर ऑन ग्राउंड, हू आर हँडलिंग आर्टलरी गन्स, एअरक्राफ्ट्स, मिसाइल्स, सबमरीन्स, शिप्स, एव्हरीथिंग. सो वॉट एव्हर इज द रियालिटी, वी आर रेडी फॉर दॅट. अँड व्हॉट वर द ऑर्डर्स टू देम? Every step, what we have to do, every person knew. ओके, तुम्ही प्लॅनिंगची गोष्ट काढली म्हणून तिन्ही दलांनी काय पद्धतीचं नियोजन केलं ते जगाने बघितलंच आहे. त्याशिवाय असतात ते पॉलिटिकल आस्थापना असतात, त्यांना तो शेवटी निर्णय आपल्या व्यवस्थेमध्ये राजकीय नेत्यांना घ्यायचा. तुम्ही ज्या श्री राजनाथ सिंह यांच्याबरोबर त्यांना गाईड करत होता, तो जो संपूर्ण काळ आहे त्या संपूर्ण काळामध्येच नेमकं काय सुरू होतं, पॉलिटिकली काय सुरू होतं, डिफेन्स वाईज काय सुरू होतं, तुमचं कम्युनिकेशन कसं सुरू होतं, थोडं विस्तृत उत्तर दिलं तर आपला देश किती कॅपेबल आहे तेही जगाला कळेल. हे बघा, सगळ्यात पहिले देशाची सुरक्षा, त्याच्यासाठी एक व्यक्ती जबाबदार, तो म्हणजे आपले पंतप्रधान. त्यांच्या खाली एक ऑर्गनायझेशन असते, कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी. त्याच्यात पंतप्रधान आणि 4 मंत्री असतात. ते जे 4 मंत्री असतात आणि पंतप्रधान, त्यांना ॲडवाईस देणारे नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर अजित डोभाल असतात. त्याशिवाय आमचे CDS आणि 3 जे आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचे चीफ्स असतात ते असतात. काय चालू होतं? प्लॅनिंग चालू होतं आणि आपसात बऱ्याचदा भेटून आपण असं करू शकतो, असं केलं तर त्याचा रिस्पॉन्स कदाचित असा होईल, असा रिस्पॉन्स झाला तर आपण पुढचं काय करायचं, त्याचं जे तिन्ही आपण आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचं युटिलाइज करून एक, जेव्हा तुम्ही कोणत्याही लढाईत जाता तेव्हा तुम्हाला विल टू फाईट ते लवकरात लवकर संपवायची असते, जे की आपण यावेळेला 80 की 82 तासातच संपवली. त्याची विल टू फाईट कोणाची संपवायची असते? त्यांच्या आर्मीची, त्यांचे मिलिटरी, त्यांचे पॉलिटिकल लिडरशिपची, त्यांच्या लोकांची. वर्ल्ड वॉर 2 मध्ये तुम्ही आठवण करा, हिरोशिमा नागासाकी ते बॉम्ब टाकला झाल्यानंतर काय झालं? विल टू फाईट जपानची संपली. तसंच असते प्रत्येक ठिकाणी. तुम्ही जेव्हा 1971 मध्ये ढाकामध्ये काय झालं, ते तिथले जे गव्हर्नर जनरल होते पाकिस्तानचे, तिथे बसलेले, त्यांच्या हॉटेलवर जेव्हा रॉकेट्सनी अटॅक झाला एअरफोर्सच्या, तेव्हा धावून त्यांनी जनरल नियाझीला काय म्हटलं? सरेंडर. विल टू फाईट सगळ्यात महत्त्वाची असते, ज्याला टार्गेट करायची असते. आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडे पॉलिटिकल अँड मिलिटरी लिडरशिप यांचं समन्वय पाहिजे, आणि ते होतं. सुरुवातीपासून शेवटपर्यंत पॉलिटिकल आणि मिलिटरी लिडरशिप आपसात बोलत होते, प्लॅनिंग करत होते, एक दुसऱ्याला सगळं सांगत होते, आणि बाहेर काहीच येत नव्हतं. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. राईट. आणि आता तुम्ही म्हणालात की 3 वाजता DGMO पाकिस्तानने तिकडे फोन केला, शब्द काय होते? थांबा. इनफ. अँड व्हेन दे रिअलाइज दिस? वेन देअर एअरफील्ड्स गॉट हिट. नूरखान आणि रावळपिंडीला जो नाही, त्यांचं तुम्ही बघा, स्कर्दू इज इम्पॉर्टंट फॉर देम बिकॉज ऑफ POJK. यू लुक ॲट दोज एअरफील्ड्स इन पंजाब, देअर पंजाब, मोस्ट ऑफ देअर जनरल्स, त्यांचे जितकेही जनरल्स आहेत सिनियर पोझिशन्सवर, मॅक्झिमम कोण आहेत? पंजाबी मुसलमान आहेत. सगळी त्यांची लिडरशिप पंजाबी मुसलमानच्या भोवती रिव्हॉल्व करते. आणि त्याशिवाय जे दुसरी एअरफील्ड्स होते, म्हणजे रावलपिंडीच्या जवळ काय महत्त्वाचं आहे? त्यांचं हेडक्वार्टर GHQ रावलपिंडीला आहे. हेडक्वार्टर त्यांचं, म्हणजे तिथे सगळं सैन्याचं, सगळं काही लष्कराचं सगळं तिथेच आहे. त्यानंतर तुम्ही सरगोदाला हिट केलं. सरगोदाच्या जवळ ते किराणा हिल्स आहेत. किराणा हिल्स आणि त्याशिवाय जे न्यूक्लिअर कमांड पोस्ट, या 2 याच्यात डिस्ट्रीब्युटेड आहेत. जॅकोबाबादला सगळ्यात जास्त F-16 असतात, जे अमेरिकन प्लेन्स त्यांना दिलेले आहेत. बोलारी, सगळ्यात लेटेस्ट एअरफील्ड त्यांचं बोलारी आहे. 2016 मध्ये ती एअरफील्ड तयार झालेली. किती मॉडर्न असेल ती. आणि तिथे एका हँगरवर आपण हिट केलं, आणि त्याच्यामुळे त्यांचा जो एवॅक्स एक विमान असतो, एवॅक्समध्ये सगळं काही कमांड कंट्रोल कम्युनिकेशन ते असते, ते हिट झालं. त्यांचा एक विंग कमांडर गेला त्याच्यात. हे त्यांनी डिक्लेअर केलं. त्याशिवाय काय नुकसान झालं असेल त्यांनी डिक्लेअर नाही केलं. आपल्यालाही काही त्याची फार अशी काळजी करायची गरज नाही आहे. पण आता किती नुकसान झालं ते त्यांनी स्वतः बघितलं.
किती वेळपर्यंत त्यांचा सेनाध्यक्ष कुठे लपून होता किंवा त्यांच्या अंडरग्राऊंड बंकरमध्ये होता, लपून नसेल, अंडरग्राऊंड बंकरमध्येच असायला पाहिजे, तो असेल तिथे. तिथून मग त्यांनी सगळं विचारलं असेल. सार्कॅस्टिक आता कसंही घ्या, पण ही वॉज नॉट अपियर्ड ऑन एनी प्लॅटफॉर्म. इट इज ट्रू. हां ठीक आहे. सी ॲक्च्युली कुठल्याही देशाचा सैनिक असेल तो टी व्हीवर किंवा प्लॅटफॉर्मवर येणार नाही. जेव्हापर्यंत लढाई चालू आहे तेव्हापर्यंत निश्चितच नाही येणार. आणि तो समजा त्या मिसाईल्समुळे, आपले ब्रह्मोस मिसाईल्स फायर करत होतो आपण, त्याच्यामुळे त्याला वाटलं असेल की दे आर कमिंग फॉर मी. अँड ही इज हॅड अ व्हेरी टफ टाईम इंटरनली ऑल्सो. म्हणजे इम्रान खानशी त्याचं जे झालेलं आहे, तर सगळीकडे इंटरनली एक्सटर्नली सगळीकडनं त्याला त्रास आहे. आणि हे लढाई हरल्यानंतर त्याला फील्ड मार्शल स्वतःला बनवून घेतलं आहे त्यांनी. तर आम्ही तर गमतीत आता फील्ड मार्शल म्हणतो त्याला. फील्ड मार्शल. तर असं आहे ते. पाकिस्तानच्या पंतप्रधानाच्या निवासस्थानाच्या काही किलोमीटर अंतरावरती क्षेपणास्त्र डागणं, वॉज इट अ इंटेन्शनल मूव्ह टू सेंड अ मेसेज? No, we don't look at prime minister. We look at a military target and we target military target. आता इन्सिडेंटली जर तिथे जवळ असतील ते आणि त्यांना त्याची भीती वाटली असेल, देन ही डिझर्व्स टू बी स्केर्ड. राईट. एका गोष्टीचं क्लॅरिफिकेशन आलं तरी मी हा प्रश्न विचारतो, कारण आंतरराष्ट्रीय माध्यमाने त्याला खूप महत्त्व दिलं. ते म्हणजे त्यांच्या असलेल्या न्यूक्लिअर एस्टॅब्लिशमेंटला आपण खरोखर काही धोका पोचवला का? तुम्हाला डायरेक्टर जनरल एअर ऑप्सने काय म्हटलं होतं? ते खूप हसले. हां, तर मी हसतो. यू डोंट वॉन्ट. या हास्याचे काही अर्थ असू शकतात आणि जगातल्या माध्यमांनी त्याचे खूप विश्लेषण केलं. आणि ते असं म्हणाले पुढे, हो का, तिथे त्यांच्या न्यूक्लिअर एस्टॅब्लिशमेंट आहेत. आर्मीचे ऑफिसर्स पण खूप इंटेलिजंट पद्धतीनं माध्यमांना आणि जगाला मेसेज देतात, हे पुन्हा तिथे कळालं. आपण ऑपरेशनल पार्ट्सवरती येऊया, कारण तो जास्त मला वाटलं की महत्त्वाचा आहे. 24 तासापैकी 80 तासापैकी 24 मिनिट फार क्रुशियल आहेत. माझी जेवढी माहिती त्याप्रमाणे 80-85 आपली विमानं आकाशात तैनात आहेत, सपोर्टिंग सगळ्या गोष्टी करतात. तिकडनंही ऑफिसली ती एक ट्रेंड आणि कमर्शियल आर्मी आहे, त्यामुळे तिलाही अगदीच दुय्यम जे बघतात तसं नाही आहे. पाकिस्तान इज ऑल्सो व्हेरी गुड इन नंबर्स ऑल्सो, दे आर व्हेरी गुड. त्यांचीही लढाऊ विमानं आकाशात. त्या विशिष्ट 24 मिनिटामध्ये ह्या सगळ्या संघर्षाचा जो नूर बदलला, ते कसं घडलं आणि तुम्ही त्यावेळेला काय करत होता? वेदर यू आर ऑब्झर्विंग ऑल दिस थिंग्स ऑर नॉट? हे बघा, सगळं आमच्याकडे ऑपरेशन रूम असते, कंट्रोल रूम असते, त्याच्यात सगळ्या माहिती येत असतात. कोणाला किती माहिती पुरवावी हे असं ठरलेलं असते, कोणाला काय काम करायचं आहे. त्यावेळेला ही जी एअर बॅटल चालू होती, म्हणजे एअर बॅटलचा अर्थ नुसतं विमान नाही, मिसाईल्स, रॉकेट्स, एअर डिफेन्स, S-400 हे सगळं चालू असते. एअर डिफेन्स आणि तुम्ही कसे मिसाईल्स फायर करता. आपले मॅक्झिमम विमान जे वर होते त्याच्यात एक तर प्रोटेक्शनसाठी होते आणि दुसरे त्याच्यातनं मिसाईल्स, आपले ब्रह्मोस मिसाईल्स त्यांच्या एअरफील्ड्सवर आपण दागत होतो. आणि ते जितकेही मिनटं असतील पण ते इतके इंटेन्स होते की त्याच्यामुळे पाकिस्तानला काही पर्याय नव्हता. म्हणजे आय डोंट वॉन्ट टू यूज द वर्ड सरेंडर, बट द रिझन वाय दे आस्क्ड बिकॉज ऑफ दिस इंटेन्स काइंड ऑफ प्रेशर जे त्यांच्यावर आलं. एअरफील्ड्स आणि एअर ॲसेट्स एका देशाचे सगळ्यात महत्त्वाचे असतात. एन असतो पण एअर ॲसेट्स, कारण विमान, एअरफील्ड, एअर ट्रॅफिक कंट्रोलर, रडार्स, एअर डिफेन्स सिस्टम्स हे खूप महत्त्वाचे असतात. आणि एकदा ते तुम्ही त्याच्यातनं ते काढलं तर बरेच वर्ष लागतात त्याला ठीक करायला. रनवे रिपेअर होऊन जाईल, रनवे काही तासानंतर होऊन जाईल रिपेअर. पण त्यावेळेला जे आपण रनवे हिट करत होतो त्याच्यात क्लिअर इंटेंट होता की त्याचे विमान टेक ऑफ नको व्हायला, आणि समजा टेक ऑफ झाले तर तिथे लँड नको करायला. राईट. कधी ना कधी तर त्याला लँड करायचंच आहे ना, मग ते दुसरी कोणती तरी एअरफील्ड शोधेल. पण आपण एका सिरीजनी इतक्या एअरफील्ड्स हिट केल्या, 11 एअरफील्ड्स आपण हिट केल्या. तर त्यांचं हे बघा कसं आपण केलं. स्कर्दू घ्या नॉर्थला, उत्तरेला, आणि बोलारी घ्या दक्षिणेला, इतकं पूर्ण आपण त्यांना स्ट्रेच केलं. पाकिस्तानची जी जॉग्रफी आहे, जो भूगोल आहे, तो त्यांची रुंदी कमी आहे. तर मागे कुठे जाणार आहेत ते? मागे जायला जागाच नाही आहे. म्हणून ते नेहमी पाकिस्तान आर्मीच्या डोक्यात एक असते की स्ट्रॅटेजिक डेप्थ म्हणजे अफगाणिस्तान, आणि ते होऊ नाही शकलं कारण आता तालिबान आणि त्यांचे संबंध चांगले नाही आहेत.
तर त्यांना लक्षात आलं की त्यांचे जे चॉईसेस आहेत, त्यांचे ऑप्शन्स आहेत टू कंटिन्यू विथ दी एअर बॅटल आय हॅड फिनिश्ड. तर ते बिकॉज आपलं ते इतकं फेज वनमध्येच इतकं इंटेन्स होतं, ते लास्ट नाही करू शकले त्याला. राईट. आणि आपण साधारणपणे, कारण त्यांनी ते म्हटले म्हणून, त्यांची किती लढाऊ विमानं पाडली असावी त्याचा काय अंदाज आहे? नाही, आम्ही त्याच्यात जात नाही, कारण आमचं म्हणणं असं आहे की आम्ही म्हणू 2, आम्ही म्हणू 5, आम्ही म्हणू 8, ते म्हणतील नाही. बरं, याच्यात तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे, हे जे विमान पाडले जातात, पाकिस्तानच्या एअरफोर्समध्ये अमेरिकन विमान आहेत आणि चायनीज विमान आहेत. आपल्यापेक्षा जास्त काळजी या 2 देशांना आहे, कारण त्यांचं ब्रँड इमेज खराब होतं आहे. समजा JF-17 किंवा J-10 पाडलं गेलं, तुम्ही बघा, तुम्ही स्वतः तपास करा, तुम्हाला लक्षात येईल त्यांचे स्टॉक्स कसे वर खाली होत होते. हो, ते त्या विशेष काळात तर त्याच्या बातम्याही केल्या आम्ही सगळ्यांनी. तर ते जर स्टॉक खाली होत आहे, तर ते हे जे देश आहेत, जे त्यांचे सप्लायर्स आहेत, ते सुद्धा प्रेशर आणतात आपल्यावर किंवा त्यांच्यावर, किंवा मीडिया हाऊसेसवरही प्रेशर आणतात की ही बातमी तुम्ही कव्हर नका करू. आपलं जे बघणं आहे, आपण काही T20 मॅच खेळून आम्ही इतके पाडले, तुम्ही इतके पाडले, तो नाही. लढाई एअरफोर्स टू एअरफोर्स नाही आहे, लढाई भारत आणि पाकिस्तान 2 देशांमध्ये आहे. तुम्ही समजा एक कमी पाडलं किंवा एक जास्त पाडलं, त्यांनी काही फरक नाही पडत. पण मुख्य म्हणजे रात्री 3:35 त्याचा फोन कॉल येणं, म्हणजे तुम्ही त्याला हरवलं आहे, ते महत्त्वाचं आहे. तुम्ही किती पाडा विमान किंवा नका पाडू, तो प्रश्न नाही आहे. जेव्हा तो म्हणतो बस झालं, मी आता लढू शकत नाही, मला वाटतं सगळ्यात मोठा आमचा पुरस्कार तेच आहे. राईट. पण मग आपल्याही काही विमान पडल्याची नाही, सरकार नंबर्स देत नाही त्याची माहिती. तुम्ही मला एक सांगा, मी समजा तुम्हाला सांगितलं, तुम्ही काय कराल? तुम्ही मला विमान आणून द्याल का? मी तो प्रश्न विचारतो, जे लोक विचारून राहिलेत, तुम्ही तेव्हा मला विचारायला पाहिजे जेव्हा तुमची ती कुवत असेल की तुम्ही मला विमान आणून द्याल. आणून द्याल का? नाही आणू शकत. मग नुसतं बातमी म्हणूनच तुम्हाला डिस्कशन करायचं असेल तर बातमी तर खूप कुठेही तुम्ही काही बोला, काही फरक पडत नाही. आमचं विमान पडलं किंवा नाही पडलं, किती पडले, या माहितीचा तुम्हाला जास्त फायदा होईल की पाकिस्तानला? ऑब्व्हियसली पाकिस्तानला. मग पण त्याची कशाला चर्चा तुम्ही- थोडी वेगळ्या पातळीवर काय झाली, युअर अवेअर अबाउट दिस, की मुळात ज्यांच्याकडनं ते आपण घेतली होती तिथे पॉलिटिकल सगळ्या गोष्टी घडल्या, मग ते सुप्रीम कोर्टात बंद लिफाफ्यात गेलं. आणि एक अशी साधारण धारणा अशी झाली, कारण नंतर मी बऱ्याच लोकांचे इंटरव्ह्यूज केले, पृथ्वीराज चव्हाण होते, स्वतः राहुल गांधी बोलले बऱ्याच, त्याला थोडंसं पॉलिटिकल अँगल आहे. तो अँगल असं होता की आपण इतक्या उत्साहाने ते जे घेतलं फ्रेंच बनावटीचं, ते कुठेतरी फेल झालं, अशा पद्धतीचं एक नेरेटिव्ह सेट होताना दिसत होतं. मला एक सांगा, जेव्हाही काहीतरी युद्ध सामग्री घेतल्या जाते, पॉलिटिकल होते ना, आमचं त्याच्याशी काही संबंध नाही. आम्ही ते घेतो आणि त्यांनी लढतो आणि जिंकतो. ज्याला त्याच्यावर राजकारण करायचं असेल त्यांनी करावं, आम्हाला त्याच्यातनं बाजूला ठेवावं. आम्हाला काही कोणाशी घेणं देणं नाही आहे की कोणी काय केलं, कोणी काय म्हटलं, आम्हाला काही त्याच्याशी संबंध नाही आहे. आम्हाला नुसतं एक लक्षात येते, ही आमची युद्धसामग्री आहे, आम्हाला बेस्ट याचं युटिलायझेशन कसं करायचं आहे. कारगिलमध्ये आम्ही बोफोर्स करून लढाई जिंकलो, आता आम्ही रफेलने लढाई जिंकलो. जे काही आम्हाला करायचं आहे आम्ही करू, ज्याला बाहेर राजकारण करायचं त्यांनी करावं. हाऊ गुड इज राफेल ॲज अ हार्डवेअर? व्हेरी गुड. इन मी सिंगल तुमचं प्रश्न कंप्लीट नाही होऊ दिला. हो, तुम्ही लगेच उत्तर द्या. ओके. आपण चायनीज जी सिस्टीम, रडार सिस्टम होती, ती आपण ब्लॉक कशी केली? हे बघा, HQ-9, HQ-16 हे त्यांचे एअर डिफेन्सचे सिस्टम्स आहेत, जे ग्राउंड बेस्ड असतात आणि ते आपले विमानांना पिकअप करतात. त्याशिवाय त्यांचे सॅटेलाईट्स, त्यांना चायनीज सॅटेलाईट्सचाही सपोर्ट आहे. तर आपल्याकडे असतात असे विमान आहेत जे त्यांना ब्लॉक करतात. सपरेशन ऑफ एनिमी एअर डिफेन्स म्हणून सीड ऑपरेशन्स असतात. यावेळेला आपण त्या सीड ऑपरेशनमध्ये पडलो नाही, कारण आपले क्रूज मिसाईल जी आहे ब्रह्मोस, ती इतक्या स्पीडनी जाते की हे जे मिसाईल सिस्टम्स आहेत, डिटेक्शन सिस्टम्स आहेत, हे त्यांना नाही पकडू शकत, हे विमानांना पकडू शकतात. तर ही पहिली लढाई आहे ज्याच्यात आपला एकही सैनिक पायी किंवा विमानात नाही गेला अक्रॉस, आपले मिसाईल्स गेले. तर अनमॅन्ड ऑटोनॉमस सिस्टम्स, त्यांनी आपण ही लढाई जिंकलेलो आहे. बाकीचं झालेलं आहे, लाईन ऑफ कंट्रोलवर भरपूर मारामारी झालेली आहे. पण नेहमी दरवेळेला आम्हाला काय प्रश्न विचारला जातो, तुम्ही खरंच गेले का तिकडे?
आम्ही यावेळेला म्हणतो आम्ही नाही गेलो, आमचे शस्त्र गेले, आणि हा पुरावा आहे, बघता तुम्हाला मान्य असेल तर ठीक आहे, राईट. नाही तर आमच्यातर्फे बी हॅपी. इंडिजिनस गोष्टीवर खूप चर्चा झाली. त्या इंडिजिनस गोष्टीमध्ये ब्रह्मोस ऑब्वियसली हे काय, हे परिवर्तन कसं आहे आणि तुम्ही खरोखर तितके त्याला मार्क्स देता का? ब्रह्मोस पहिलं जॉईंट व्हेंचर आहे. मग आतापर्यंत मागच्या कितीतरी दशकांपासून काय चालू होतं? ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी. ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजीचा अर्थ काय? ज्याच्याकडनं तुम्ही शस्त्र घेता तो म्हणतो की बरं मी तुम्हाला 10 वर्षात ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी देतो. त्या 10 वर्षाचे 20 वर्ष होतात, 20 वर्षाचे 25 वर्ष होतात, तुम्हाला ती पूर्ण टेक्नॉलॉजी मिळतच नाही. कारण देणारा पहिली गोष्ट टॉप टेक्नॉलॉजी देत नाही, दुसरी गोष्ट द्यायला खूप उशीर करतो. आणि जेव्हा तुम्ही तयार होता की आता माझ्याकडे पूर्ण टेक्नॉलॉजी आली, तेव्हापर्यंत एक नवीन टेक्नॉलॉजी येते. राईट. तर इज ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी द ओनली वे और देर इज अ बेटर मेथड? सो वी वेंट फॉर जॉईंट व्हेंचर. जॉईंट व्हेंचर म्हणजे रशियन आणि इंडियन यांनी मिळून एक कंपनी बनवली. आणि हे नुसतं ब्रह्मोसमध्येच नाही आहे. आपण आता एक AK-203 जी रायफल आहे त्याच्यातही जॉईंट व्हेंचर केलं आहे. त्याची कंपनी आपण IRRPL म्हणून बनवलेली आहे. ते इंडिजिनायझेशनचा प्रकार आहे. हे तर पब्लिक सेक्टरचं झालं. प्रायव्हेट सेक्टरमध्ये बघा, C-295 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट जे आपण घेतलं आहे ते तर टाटा सिस्टम्स आहे ना. तर एअरबस आणि टाटा सिस्टम्सनी मिळून बडोद्याच्या जवळ एक फॅक्टरी सुरू केली आहे. तर गव्हर्नमेंटचं देशाचा काय मार्ग आहे? जॉईंट व्हेंचरनी आपण इंडिजिनायझेशन, आत्मनिर्भरता सुरू करायला पाहिजे आणि लवकरात लवकर करायला पाहिजे. आत्मनिर्भरता ज्या स्पीडनी चालू आहे, पण त्यासोबत टेक्नॉलॉजी इतक्या लवकर बदलते. आधी 10 वर्ष 15 वर्ष काही लोकांनी तर नोकरी सुरू केली आणि रिटायर झाली, टेक्नॉलॉजी तीच होती. आता तर दर 18 महिन्यात 36 महिन्यात तुम्हाला टेक्नॉलॉजी नवीन करायची. तर तुम्ही जर ती स्पीड नाही वाढवली तर तुम्ही मागे राहाल. तर म्हणून ब्रह्मोसला मी किती मार्क देतो? 100% देतो. ओके. कारण ब्रह्मोसनी जे करून दाखवलेलं आहे, आणि हे तर झालं आत्मनिर्भरताचं, पण त्याशिवाय काही ठिकाणी जिथे अजूनही आपल्याकडे टेक्नॉलॉजी ती नाही आहे, आपण तिथे S-400 वापरलं. S-400 वापरण्याचं कारणच ते होतं की आपल्याकडे अजून ते एअर डिफेन्सचं सिस्टम नाही आहे. राईट. पण ड्रोन्स एक असं नवीन शस्त्र आहे ज्याच्यासाठी S-400 महत्त्वाचं नाही आहे. त्याच्यासाठी आपले जे ग्राउंड बेस्ड रडार्स आहेत ऑलरेडी जे यूज होतात, आर्मीचे एअर डिफेन्स रेजिमेंट्स, त्याच्यात ZU-23 आणि L-70 ह्या 2 गन्स आहेत. हे खूप जुन्या गन्स आहेत, पण आपण त्यांना मॉडर्नाइज केलं. आपण त्यांना डिजिटल साईट्स दिले, आपण त्याच्यात हायड्रॉलिक सिस्टम केलं, आपण त्याचं अम्युनिशन चेंज केलं. त्या अम्युनिशनमध्ये असं फ्यूज टाकलं की एक सिंगल हिट करायच्या ऐवजी ते एक बस्ट होते. तर ड्रोन जर स्वाम ड्रोन्स येत आहेत 50-100, तर ते त्या समजा 12 बोरची कशी असते मार करण्याची प्रकृती, तसंच आहे की तुम्ही त्या स्वॉर्मच्या मध्ये हिट करा आणि ते जितकेही ते पाडू शकतील ते पाडतील. तर एअर डिफेन्सचे आर्मीचे जे एअर डिफेन्स गनर्स आहेत त्यांनी L-70 आणि ZU-23, त्या ZU-23चे असे 4 बॅरल्स असतात आणि फार स्पीडनी ते फायर करते. तर जेव्हा यांचे जितकेही ड्रोन्स हे टर्कीहून घेतलेले आणि कुठून चायनाहून घेतलेले, हे सगळे का सक्सेसफुल नाही झाले? या कारणाने नाही झाले की आपण जे बाहेरचं आणलेले, इंडियाचं असलेलं, इंडियाचं जुनं त्याला आपण मॉडर्नाइज केलं, म्हणजे हे सगळं सोबत केलेलं, त्याच्यामुळे हे सक्सेस झालं. तर एक छोटासा आपण ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर ना भारतासमोर राजनैतिक पातळीवरती पण ह्या संघर्षानंतर काही आव्हानं निश्चित उभा राहिलेली आहेत. त्याची मी सराबरोबर चर्चा करणार आहे. आणि महत्त्वाचं असं आहे की आपण ह्या स्वदेशी बनावटीचा आत्ताचा आपला ह्या वर्षीचा व्यापार जवळपास 50,000 कोटीच्या पुढं गेला आहे. तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय संधी आहेत आणि काय करणं आवश्यक आहे त्याही बद्दल बोलूया. कुठेही जाऊ नका, पाहत राहा NDTV. लगेच पुन्हा एकदा तुमचं NDTVमध्ये स्वागत आहे आणि आपण चर्चा करत आहोत आपल्या महाराष्ट्राचे भूमिपुत्र आणि ज्यांनी ह्या संघर्षामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आपल्या प्रेक्षकांच्या सोयीसाठी म्हणून. या संपूर्ण काळामध्ये तुमची जी भूमिका राहिली श्री राजनाथ सिंग यांच्याबरोबर आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये, त्यातला क्रुशल पार्ट काय होता? व्हॉट यू अनालिज? काय आता तुम्ही निवृत्त झालेला आहात म्हणून मी विचारतो. सलाहकार सल्ला देत असतो, निर्णय घेणारा व्यक्ती दुसरा असतो. तुमचा जर सल्ला चांगला असेल तर ते घेतील,
माझी भूमिका मागे राहूनच होती राईट. आणि मी निवृत्त झालो. मी 16 तारखेला तिथून निवृत्त झालो कारण कधीही निवृत्त व्हायच्या वेळेला तुमचं चॉईस असते की सिक्सर मारून जाता की रनआउट होऊन जाता. तुम्ही सिक्सरच मारला. तर मग मी आता आरामशीर सेवानिवृत्त झालो आहे, पण तिथल्या सिक्रेट्स तिथेच आहेत, त्या बाहेर नाहीत येणार. पण एक आकलन आपलं चुकलं असं माझं नंतरचं विश्लेषण. कारण मी जेव्हा तुर्कीचा अभ्यास केला तर माझ्या लक्षात आलं की तुर्की इज व्हेरी क्लोज विथ पाकिस्तान सिन्स 1950. त्यातलं त्यांचं राजकारण अंतर्गत सगळ्या गोष्टी आहेतच. पण ह्या संघर्षामध्ये तुर्की इतक्या खुलेपणानं येईल आणि त्यांची कुठून तरी कुठे चाललेली नाव थेटपणे भारताच्या विरोधामध्ये तैनात करेल ह्याचं अँटिसिपेशन होतं. हे बघा, तुर्कीचं जर तुम्ही बघितलं तर खिलाफतपासून तुम्ही इतिहास त्यांचा बघा आणि मग तिथे कमाल आतातुर्क नावाचा एक आर्मीचा ऑफिसर आला आणि त्यांनी म्हटलं की नाही नाही, हे इस्लामिझम इथे नाही चालणार आणि त्यांनी सेक्युलरिझम आणलं. पण एर्दोवान जेव्हापासून आला तिथे सगळं चेंज झालं आणि मी स्वतःच्या एका अनुभवाने तुम्हाला सांगतो. 2017मध्ये मी तिथे गेलो आणि मला सांगितलं, आमचे जे डिफेन्स अटॅचे होते त्यांनी म्हटलं की सर सगळं चेंज होऊन राहिलं आहे, हे एक्स्ट्रीम रॅडिकलिझमकडे चाललेलं आहे टर्की. जे त्यांनी असं म्हटलं की ती मिलिटरी कू झाला, ते खरं काही तसं त्याच्यात खरं नव्हतं. त्याला मिलिटरीला कमजोर करायचं होतं, एक गोष्ट ही. पण या पर्टिक्युलर युद्धात त्यांचं जे मिलिटरी इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स आहे, ज्याच्यात ड्रोन्स तयार करतात किंवा रॉकेट्स तयार करतात, ते प्रॉफिट ते बघतात. टर्कीचा रोल सिरियामध्ये पण राहिलेला आहे, युक्रेनमध्ये राहिला, रशिया युक्रेन दोघांनाही ते शस्त्र तर ते शस्त्र देणारे लोक आहेत. जिथे लढाई होईल ते कोणाला तरी ते शस्त्र विकतील. एर्दोवानचं डोकं तसंच आहे. आणि त्याशिवाय तुम्ही तुर्कीच्या त्या वेबसाईटवर जा गव्हर्नमेंटच्या, त्याच्यात त्यांनी काय एक वाक्य आहे त्यांचं की जितकेही त्यांच्या धर्माचे राष्ट्र आहेत त्यांना ते मदत करतील. बरं, आपली चूक झाली किंवा चूक नाही झाली, आपली एक सभ्यता आहे. कोणी त्रासात असलं तर आपण निश्चित त्याला मदत करतो. आता केलीच आपण तुर्की. आपण केली. त्याच्यात दोष आपला आहे की त्याचा आहे? आपण मानवता बघतो नेहमी. आपल्या शेजारी असला किंवा ज्याला आपण ओळखतसुद्धा नाही, ज्याला त्रास होत असला, तर आपली जी सभ्यता आहे, आणि ही सभ्यता 1947 पासून नाही आहे, हजारो वर्षांपासून आहे. बट वेदर वी वर एंटिसिपेटिंग तुर्कीज रोल इन दिस कॉन्फ्लिक्ट और नॉट? सी, ॲज अ सप्लायर we were anticipating anybody can supply. And since we know that Pakistan could not buy, तर पाकिस्तान तर डिपेंडंट होता की कोण त्यांना फ्रीमध्ये आणून देते आणि नंतर ते पैशासाठी कुठेतरी काही रिसोर्स स्वतःचं विकतील. ओके. तर तुर्की त्याच्यातला एक होता आणि बाकीचे जे देश होते त्याच्यात अझरबैजान एक आहे, चीन आहे. या 3 देशांचं सप्लाय असेल. पण महत्त्वाचं काय आहे, पूर्ण आपलं भारत राष्ट्र बघितलं तर सगळे लोक उभे राहिले की आता आपण तुर्कीला टुरिझमसुद्धा नाही करणार, त्याच्या वस्तूसुद्धा नाही घेणार. हे एक देशाची जी एकता आहे आणि एक स्ट्रॅटेजिक कल्चर जे आपण म्हणतो की प्रत्येक गोष्ट सरकारने थोडं सांगायला पाहिजे. काही आपले जे नागरिक आहेत त्यांनी पण पुढाकार घ्यायला पाहिजे आणि घेतला. तर मला असं वाटतं की तुर्कीचं रोल सोडा, याच्यात आपल्या देशात जी एकता निर्मित झाली त्याच्याकडे लक्ष द्या. चॅलेंज असणारच आहे. तुर्की इज गोइंग टू बी अ चॅलेंज फॉर इंडिया. हां, ठीक आहे, तुर्की विल बी अ चॅलेंज. मिलिटरीली आपल्याला त्यांचे दिलेले शस्त्र, युद्धसामग्री त्याला मारून पाडायचं, बरोबर, ठीक आहे. आपले जे डिप्लोमॅट्स आहेत त्यांनी अशी व्यवस्था करायला पाहिजे की तुर्की एकटा पडायला पाहिजे. नागरिक जे आहेत त्यांनी आपले जे पुढाकार घेतला आहे की आपण तिथे नाही जाणार, आपण त्यांना पैसे नाही देणार, आपण त्यांचा माल विकत नाही घेणार. मला वाटते प्रत्येक एक असं जे व्हर्टिकल आहे ते आपलं काम व्यवस्थित करून राहील. 2 व्यक्तिमत्वाबद्दल मला जाणून घ्यायचं आहे. दुसऱ्याबद्दल तो आपल्या देशातलाच आहे, तुम्ही त्यांच्यावर काम केलेलं असल्यामुळे. पण जनरल मुनीरबद्दल तुमचं आकलन काय? मी जेव्हा त्याच्याकडे बघतो तेव्हा तो एक मौलाना स्टाईलचा, परंतु पाकिस्तानमध्ये ज्या पद्धतीनं लष्करी शाही चालते त्यातला तो एक खतरों का खिलाडी आहे असं तर दिसायला लागलं. असं विचार करा, पाकिस्तानमध्ये जितकेही आर्मी चीफ झालेले आहेत त्याच्यात जो पंजाबी सुन्नी मुसलमान असेल तो असेल, कट्टर असेल किंवा जनरल जियासारखा असेल
कयानीसारखा असेल, मुशर्रफ, आणि मुशर्रफ होता मुहाजिर, म्हणजे त्याची फॅमिली दिल्लीहून गेलेली. हा कोण आहे? आसिफ मुनीर. हा शिया आहे. 3 त्यांचे चीफ्स शिया झालेले आहेत. एक 1965 मोहम्मद मुसा, 71 याया खान, आणि आता हे 99 मुहाजिर परवेज मुशर्रफ. माझं स्वतःचं एक असं आकलन आहे की जे मायनॉरिटी तिथे आहे त्याच्यातला जो व्यक्ती बनतो त्याला एक प्रूव्ह करायचं असते, त्याला एक सिद्ध करायचं असते की मी तुमच्यापेक्षा जास्त कट्टर आहे. तर मग ते काहीतरी दाखवायचा प्रयत्न करतात, आणि हे दाखवण्याच्या प्रकारात मग काय करायचं तर लढाई करा. तर परवेज मुशर्रफनी तेच दाखवायचा प्रयत्न केला. तर हे माझं आकलन आहे. नवीन पर्स्पेक्टिव्ह तुम्ही मांडला, कारण मी तिन्ही चारी गोष्टी कव्हर केल्यात. हां, मी कोणाकडनं हे ऐकून नाही बोलत आहे, हे मी स्वतःचं माझं रिसर्च जास्त ऍप्ट आहे. तुम्ही जे म्हणताय ते बरोबर. सुन्नी बहुल राष्ट्रामध्ये अल्पसंख्याकांना स्वतः. आणि महत्त्वाचं काय, आपल्याकडे जितके शिया आहेत चांगले लोक आहेत, शिया लोक वाईट नाही आहेत आपल्याकडे. तर आपला दृष्टिकोन कसा असतो, नाही शिया चांगला आहे. इस्रायलचा दृष्टिकोन वेगळा आहे. इस्रायल म्हणतो शिया चांगले नसतात कारण इराणचे लोक, त्यांचा कॉन्फ्लिक्ट इराणबरोबर सुरू आहे. पण माझं म्हणण्याचा अर्थ आहे की मेजॉरिटी मायनॉरिटीमध्ये काय बिहेवियर चेंज होते ते आपण स्टडी करायला पाहिजे. म्हणजे दिस इज इम्पॉर्टंट फॉर ऑल ऑफ अस टू स्टडी प्रॉपरली ॲज टू वाय डज इट हॅपन. करेक्ट. आणि आता समजा त्यांनी हे जसं तुम्ही म्हटलं मौलाना, हे कशाला दाखवायला पाहिजे? कारण ॲक्सेप्टन्स, की तुम्ही मला असं बाजूला नका करू की मी शिया आहे, मी तुमच्यापेक्षा पुढे गेलेलो आहे, मी तुमच्यापेक्षा जास्त कट्टर आहे, हे दाखवायचा प्रयत्न आहे. मोर इस्लामिस्ट, मोर एक्स्ट्रीम, मोर रॅडिकल, हे सगळं त्याचं दाखवायचा प्रयत्न आहे. तो आपल्या आर्मी ऑफिसर्सच्या समोर उभा राहून ज्या तऱ्हेने बोलतो, स्वर्गाची भाषा, मग त्याचा अर्थ काय, तो दाखवायचा प्रयत्न करून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आसिफ मुनीर ज्या दिवशी बनला त्या दिवशीपासून त्याला इंटरनली खूप त्रास आहे. इम्रान खानकडनं त्रास आहे, त्याची जी पार्टी आहे PTI त्याच्याकडनं त्रास आहे. कधीच पाकिस्तानच्या इतिहासात सामान्य नागरिकांनी मिलिटरी एस्टॅब्लिशमेंटवर हल्ला नाही केला. यावेळेला घडलं, यावेळेला झाला. कोर कमांडरच्या घराला झाला लाहोरला. जितकं खैबर पख्तूनख्वा आणि पंजाबला TTPचे हल्ले चालू आहेत तितके तर आधी कधीच नाही झाले. तुम्हाला ती ट्रेन हायजॅकिंगचा प्रकार दिसला बलुचिस्तानमध्ये. हे सगळं डायव्हर्ट करायसाठी म्हणून त्याला काहीतरी करायचं होतं, आणि त्याला ते काश्मीर आणि 2 नेशन थिअरी हे सगळं हायलाईट करायचं होतं. म्हणून ते, आणि त्याचं बॅकग्राऊंड ISIचं आहे. तुम्ही नेहमी लक्षात ठेवायला, ज्याचं बॅकग्राऊंड ISIचं असेल तो नॉन कायनेटिक ऑपरेशनमध्ये जास्त विश्वास ठेवेल. राईट. आणि नॉन कायनेटिक ऑपरेशनमध्ये तिथे तर तुम्ही एक शोधायला जा तर 10 पोरं मिळतात ज्यांना ते सांगतात की बॉम्ब बांधो और जाओ और 72 हुरो के पास जाओ, हे असं करतात ते. तर त्याच्यात त्यांच्या समाजाची रचना अशी आहे. आणि आपण लोक सभ्य आहे, पण आपल्याकडे बरेचसे लोक ते बघतात, अरे बिचारा, तो बिचारा नाही आहे. तुम्ही जर त्याला नाही मारलं तर तो तुम्हाला येऊन मारेल. तर तुम्हाला एक स्पष्टपणे पहिले एक आकलन करायला पाहिजे की तुमचा शत्रू कोण आहे, आणि तुम्ही त्याला नुसतं चान्स इंडियामध्ये काही इंटरॅक्शनसाठी दिलं म्हणून त्याचं हृदय परिवर्तन होईल असं नाही. इट्स नॉट लाईक दॅट. आणि आता त्यांचं इलिव्हेशन झालंय. हाऊ डू यू सी? एलिव्हेशन काय झालं? सेल्फ एलिव्हेटेड आहे ते. कोण डिसाईड करते तिथे? आपल्याकडे एक प्रक्रिया असते. आपल्याकडे द कॅबिनेट डिसाइड्स, देर इज अ प्रोसेस. त्यांच्याकडे प्रोसेस म्हणजे काय? त्यांनी म्हटलं मला फील्ड मार्शल बनवा, तर प्राईम मिनिस्टरला स्वतःची खुर्ची तो पकडून बसलेला आहे, त्याला बनवणं भागच आहे. त्यांनी बनवून दिलं त्याला फील्ड मार्शल, एक्सटेन्शनही देऊन दिलं टिल 2027. कुठे जगात असं होते की तुमची पराजय झालेली आणि तुमचं एलिव्हेशन होते? हे पाकिस्तानमध्येच होऊ शकतं. एक महत्त्वाचा मला जो राजनैतिक पातळीवरती बदल दिसला, ज्याला आपण अधिकृतपणे अजूनही अफगाणिस्तानला मान्यता दिलेली नसली तरीसुद्धा आपल्या परराष्ट्र सचिवांची आणि तिथल्या मंत्र्याची झालेली अनौपचारिक भेट, आणि मग आता औपचारिक पातळीवरती आपलं त्यांच्याशी बोलणं, हे अफगाणिस्तानातल्या तालिबानी राजवटीबरोबर आपले जे सुधारलेले संबंध आहेत ते कशाचं देवतं? काय शत्रूचा शत्रू तो आपला मित्र? हो, ते कौटिल्यांनी सांगितलेलं आहे, आणि ते आपण करायला पाहिजे. कारण जे कौटिल्यांनी सांगितलं ते तर
काय बिफोर क्राइस्ट 300 इयर्स बिफोर क्राइस्ट सांगितलेलं आहे ना आपल्याला. विजडम आहे ते. ऑब्विसली. त्याला विसरून आपण वेस्टर्न थॉट कॉपी करणं हे इट डझंट मेक सेन्स. तुम्ही बघा आपल्या शत्रूचा शत्रू आणि आपला मित्र सिम्पलेस्ट आहे, याच्यात काही कॉम्प्लिकेशनच नाही आहे ना. आणि ते बिलकुल त्यांची जी त्यांच्या पाहण्याचं जे लक्ष असते, आपल्याकडे बघायचं की अफगाणिस्तानकडे बघायचं की इराणकडे बघायचं, कुठे बघायचं, तर तुम्ही त्यांना गोंधळून ठेवलेलं आहे. मला वाटतं हे बिलकुल योग्य आहे जे काही करत चाललेलं आहे. पण त्यात एक अफगाणिस्तानच्या रोलबद्दल कौतुकाने बघितलं जातं, कारण CIA एका एजंटाचा व्हिडिओ मधल्या काळात खूप व्हायरल झाला. व्हॉट शी सेड की अफगाणिस्तानातल्या काही लोकांच्या मदतीनं भारताने पाकिस्तानातल्या अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला. इज इट ट्रू? मिलिटरी त्याच्यात पडत नाही. जर समजा असं झालं असेल आणि आपल्या शत्रूचा नाश होत असेल तर आपल्याला त्याच्यात आनंदच आहे. पण आम्ही मिलिटरी म्हणून आम्ही नाही करत. पण ते मृत्यू फार संशयास्पद आणि इतके म्हणजे सगळे प्रॉमिनंट दहशतवादी मारले जातात एका आनंद व्हायला पाहिजे ना. ऑब्विसली. बस झालं. मग आनंद आपण आनंदित व्हायला पाहिजे, त्याच्यात विचार काय करायचा. पण प्रत्येक वेळेला एका व्यक्तिमत्वाचं नाव येतं आणि ते असतं अजित डोवाल. हाऊ प्रॉमिनंट, म्हणजे हे इतक्या कल्पना अजित डोवाल ह्या व्यक्तिमत्वाबद्दल लोकांनी स्वतः गृहीतकातनं बघितलेलं आहे. हाऊ डू यू डिफाईन हिम? तुम्ही कधी अजित डोवालला स्वतःबद्दल बोलताना पाहिलं? नाही, नेव्हर. मी पण नाही बोलणार. पण मला इतकं माहिती आहे, निश्चित माहिती आहे, ही इज अ ग्रेट मॅन. ही इज अ ग्रेट मॅन. फाईन. चीनबरोबर जेव्हा त्यांची पहिली प्रेस रिलीज आली तेव्हा मला असं लक्षात आलं की चीननी फार म्हणजे दहशतवादाला आम्ही नाकारतो अशी भूमिका होती. परंतु जे अँटिसिपेट आपण केलं होतं, कारण डोकलाम तुमच्या समोरच घडले आणि डोकलामचं स्टँड ऑफ मी पण बऱ्यापैकी कव्हर केलं, तर चीनची ह्या सगळ्या संघर्षातली भूमिका ह्याकडं तुम्ही कसं बघता, जरी त्यांची POK मध्ये फायनान्शियल इंटरेस्ट असले तरी? हे बघा, जर आपल्याला असं वाटतंय की पाकिस्तान एकटा आपल्या विरुद्ध आहे, असं नाही आहे. मी याला एक बिग फ्रंट म्हणून डिस्क्राईब करतो. चायना पाकिस्तान पुट टुगेदर ॲज अ बिग फ्रंट. कोणत्या प्रकारे? इंटेलिजन्स शेअरिंग आहे, टेक्निकल इंटेलिजन्स सॅटेलाईटचं पूर्ण त्यांच्याकडे जाते. 5G नेटवर्क त्यांच्याकडे चीननी दिलेलं आहे. त्यांचं जितकं मिलिटरी मॉडर्नायझेशन होत आहे त्याच्यात सगळं चीनकडनंच येत आहे. 85% त्यांचं इक्विपमेंट चीनकडनं येत आहे. जर त्यांचे काही ऑपरेटर्सही तिथे असतील, अजून आपल्याला नक्की माहीत नाही, पण काही टेक्नॉलॉजी ऑपरेट करायला हायली क्वालिफाईड लोक असतात, तर तिथे जर होते किंवा त्यांच्याकडे चीनहून ते येत असेल तर काही मला तरी संशय नाही वाटत, आश्चर्य नाही वाटत. तर माझं असं म्हणणं आहे की आता आपण पश्चिमेकडे पाकिस्तान बघतो, उत्तरेकडे चीन बघतो, आपण एक पूर्ण बिग फ्रंट याला बघायला पाहिजे. आणि हे दिस इज अ कॉज ऑफ वरी. दिस इज अ कॉज ऑफ वरी. पण मग आता ह्या मधल्या काळामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचं जे वागणं आहे, मोस्ट ऑफ द पीपल क्लेमिंग हिज बिहेवियर लाईक अ जोकर. समबडी इज क्लेमिंग फ्रॉम USA ऑल्सो. पण तुम्ही त्याकडे बघत असताना विदिन ज्या वेळेला तुम्ही होतात आणि हे सगळं जे सुरू होतं, द वे ही ट्विटेड अँड ऑल दिस स्टफ, तुमचं सगळ्यांचं त्याबद्दलचं रीडिंग काय होतं? हे बघा, पहिले टर्ममध्येही त्याचं अनप्रिडिक्टेबल बिहेवियर होतं. आय थिंक ही इज द ओनली प्रेसिडेंट हू हॅज रिमूव्ड 4 NSAs ऑफ हिज बाय मिअर ट्विटिंग. Unpredictability is also a strategy. Now, whether he takes it as a strategy or he... What is your understanding about him? I think he's impatient and this is his last tenure and he has to prove that he is something great. म्हणजे तुम्ही बघा, पहिले त्यांनी म्हटलं मी रशिया आणि युक्रेनचं वॉर आत्ता असं बंद करून देतो. Within 24 hours. Within 24 hours. Then he said की ते इस्रायल आणि गाझाचं सुद्धा बंद करून देतो आणि तिथे वेअर विल हॅव अ रिव्हेरिया. बरेच काही क्लेम्स आहेत, पण अचीव काहीच होत नव्हतं ना. तर आता जसं पाकिस्तान आणि भारताचं जेव्हा सुरू झालं, तर इवन बिफोर एनिथिंग हॅपन त्यांनी ट्विट केलं. बघा, ट्विटिंग इज नॉट अ मेथड ऑफ डिप्लोमॅसी, पण ही इज मेड इट अ नॉर्मल की मी ट्विट करतो आणि माझ्या गव्हर्नमेंटने ते फॉलो करायला पाहिजे. आता हे त्यांचा विचार आहे. This is the way he behaves and he is president of USA, biggest democracy. In the economy also. हाँ, ठीक है, biggest economy. So obviously the world falls in line. But as far as we are concerned, आपण काय केलं? आपल्या फॉरेन सेक्रेटरीने म्हटलं की नाही त्यांच्यामुळे आम्ही नाही केलेलं आहे, पाकिस्तानने आम्हाला रिक्वेस्ट केली त्यावेळेला आम्ही केलेलं आहे. सीजफायर. ॲक्च्युली सीजफायर म्हणजे काय? ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही आहे, आपण टेम्पररी त्याच्यात एक ब्रेक दिलेली आहे.
तुम्हाला कोणत्याच राजकारणी व्यक्ती किंवा मिलिटरी व्यक्तीकडनं हे ऐकायला नसेल मिळालं की आपण टर्मिनेट केलं. आपण टर्मिनेट नाही केलं. तुम्ही परत असा आम्हाला चान्स द्याल तर तुम्हाला परत पनिशमेंट मिळेल. जे मनोहर पर्रिकर नेहमी म्हणायचे की पेन हॅज टू बी ट्रान्सफर्ड ऑन दी अदर साईड. तर तुम्ही आमचा एक माराल, आम्ही तुमचे 10 किंवा 100 मारू. हे त्याला रिअलाइज. NSA अजित डोवाल झाल्यापासून तर धोरणात्मक बदल पण बऱ्यापैकी दिसतो की अधिक आक्रमकपणे हो, पाकिस्तानच्या ते त्यांची थिंकिंगच तशी आहे. त्यांची थिंकिंगच ही आहे की मला डिफेन्स पाहिजे माझं, बट आय हॅव टू बी ऑफेन्सिव्ह टू एन्श्युअर दॅट माय डिफेन्स इज गुड. पण डोनाल्ड ट्रम्प यांच्या वागण्यामुळे देशाच्या क्रेडिबिलिटीला काही त्यांच्या देशाच्या, अमेरिकेच्या हां, आता आपण काय करू शकतो त्यांच्या क्रेडिबिलिटीबद्दल. Fine. ते देअर सिटिझन्स वोटेड हिम इन पॉवर. आता जर त्यांना त्याचं क्रेडिट घ्यायचं तर त्यांच्या पब्लिकसाठी. ॲज फार एज वी आर कन्सर्न आपल्याला काही फरक नाही पडत त्याच्यात. म्हणजे आपल्या लष्करी आस्थापनाचं काही डिमिनिशिंग झालं नाही त्या सगळ्या काहीच नाही, काहीच नाही. बरं तुम्ही मला सांगा, ज्याला आपण ठोकून काढलं त्याला तर ही वॉन्टेड पीस ना. त्याच्या मिलिटरीने दिलं किंवा आपण ते अग्री केलं, ही इज ॲट रेस्ट बिकॉज ही हॅज टू नाव लुक आफ्टर द पीपल हू आर इंजर्ड, ही हॅज टू रिपेअर. आता याच्यात एक तिसरा व्यक्ती जंप करून म्हणतो की मी केलं, ठीक आहे, ही कॅन एन्जॉय हिमसेल्फ. शेवटचा प्रश्न, आपण एस्केलेटरी लॅडर खूप वाढवली आहे आता. आता इथून पुढे असेल तर ह्याच्या पुढचं असणार आहे, ते काय असेल? पहिली गोष्ट, प्रयत्न तर ते करतीलच बिकॉज ते सायक्लिकल आहे सगळं. सायक्लिकल म्हणजे एक जेनेटिक डिफेक्टही म्हणू शकतो आपण, सायकोलॉजिकल डिफेक्टही म्हणू शकतो. हे बघा काय होते, इलिटरसी लीड्स टू रॅडिकलिझम. रॅडिकलिझम फायनली लीड्स टू टेररिझम. अँड टेररिझम इज अ गुड वे टू डायवर्ट दोज पीपल हू कॅन क्रिएट प्रॉब्लेम्स फॉर द गव्हर्मेंट. आणि टेररिझम कुठे? अक्रॉस द बाउंड्री. तर ते टेररिझम म्हणजे आता भारतातच येत राहिलेलं आहे. आमची जी पिढी आहे आम्ही तर इतकं पाहिलेलं आहे टेररिझम. आताच्या पिढीला तर कदाचित माहीतच नसेल की सिरियल बॉम्ब ब्लास्ट काय असतात. बरेचसे तरुण पोरं मला विचारतात की सर तुम्ही 1965मध्ये तुम्ही म्हणता ब्लॅकआउट झालं, आम्ही तर कधीच नाही ऐकलं ब्लॅकआउट झालं. तर मी त्यांना म्हणतो बेटा आता तुम्ही बघाल. आणि यावेळेला जेव्हा आपण सिव्हिल डिफेन्स परत ॲक्टिवेट केलं की ब्लॅकआउट होईल, कशा ड्रिल्स व्हायला पाहिजे, शाळेत कसे ड्रिल्स व्हायला पाहिजे, तर ही तयारी आहे. आजची तयारी जी आहे ही नुसतं मिलिटरी टार्गेट्सवर ते लोक हिट करणार आहेत असं नाही आहे. ते आपल्या नागरिकांवर हिट करतील. वी हॅव टू बी प्रिपेअर्ड. We have to be prepared. Every citizen has to be prepared. And this is not only related to bomb blast. Now cyber wars are bigger problem. Information wars are a bigger problem. त्याची तयारी काय आहे? आता जसं सायबर आपण म्हणतो, 1.4 बिलियन आपली पॉप्युलेशन आहे. मला वाटतं 1 बिलियन तरी लोक स्मार्ट डिव्हायसेस आणि इंटरनेट यूज करत असतात. तुमचं जितका डिजिटल सर्व्हिस वाढेल तितकी तुमची व्हल्नरेबिलिटी वाढते. लहान मुलगी इमिजिएटली ते स्मार्टफोन यूज करतात. कसं यूज करतात? आईवडिलांनी शिकवावं, शाळेत शिकवावं की हे असं नका करू. आता जसं कोणी एक सामान्य घरातलं किंवा परिवारातलं बघा, एक कम्प्युटर असतो घरी, 4 लोक यूज करतात. वडील गव्हर्नमेंट खात्यात आहेत, ते काहीतरी काम करतात. ते बाहेर गेल्यावर बायकोही काम करते, तिलाही करायचं असते. मुलीला कॉलेजचं काम करायचं असतं. मुलगा येतो काहीतरी टवाळका करतो, त्यालाही काहीतरी करायचं असतं. त्याला सडनली तिथे दिसते की इफ यू क्लिक ऑन दिस लिंक यू विल गेट सो मच मनी. तो क्लिक करतो, झालं तुमचं कम्प्युटर कॉम्प्रोमाइज. हे शिकवणं आवश्यक आहे. तुम्हाला कोणीतरी सांगते की जर तुम्ही हे क्लिक केलं आणि इथे जय हिंद लिहिलं तर तुम्ही खरे भारतीय. तुम्हाला लक्षातच येत नाही की तुम्ही दुसरीकडनं. आता हे यूट्यूबचं तुम्ही जे सुरुवातीला म्हटलं की ती एक यूट्यूबर पकडल्या गेली आहे, काय आहे तुम्हाला माहीतच नाही. तुम्ही पैशाच्या मागे लागलेले आहात. तुम्ही कॉम्प्रोमाइज होऊन राहिलेत कारण इन्फॉर्मेशन तुमची बाहेर चाललेली आहे. तुमचे जे जितके व्हिडिओज आहेत ते बाहेर चाललेले आहेत. लीस्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये तुमचा शत्रू तुमच्या लोकांकडनं ही सगळी माहिती घेऊन राहिला आहे आणि तुम्हाला ते अजून लक्षात येत नाही. का लक्षात येत नाही? जर कौटिल्यासारखा विचारक आपल्याकडे झालेला आहे, ज्यांनी सगळ्यांना सांगितलं की राजा कसा असावा, मंत्री कसा असावा, नागरिक कसा असावा, त्याच्याकडे आपलं लक्ष नाही. का नाही? कारण कोणी शिकवलं नाही. शाळेमध्ये त्या सिलेबसमध्ये कौटिल्याच्या अर्थशास्त्राला कोणी हात नसेल लावत. आम्ही तर वाचतो, आम्हाला माहिती आहे.
तुम्हाला आश्चर्य वाटेल, अमेरिकेत लोक वाचतात, युरोपमध्ये लोक वाचतात, पण आपल्याकडे हे आहे की अरे वेस्टर्न फिलॉसॉफर सॉक्रेटिस, प्लुटो, ॲरिस्टॉटल, त्याचं ऐकलं, त्याचं आपण जर कोट केलं तर मी खूप शिक्षित, आणि स्वतःचं जर म्हटलं तर मागासलेलं. असं व्हायला नको. साधारण म्हणून सायबर वॉर, इन्फॉर्मेशन वॉर हे फार महत्त्वाचं आहे. त्याशिवाय नवीन युद्ध पद्धती, त्याच्यात तुमची इतकी मोठी पॉप्युलेशन आहे, पण ती पॉप्युलेशन जर स्किल्ड नसेल आणि स्ट्रॅटेजिकली इलिटरेट असेल आणि तब्येतीने आजारी असेल, कोणाला डायबिटीज आहे, कोणाला कॅन्सर आहे, कोणाला काय आहे, लहानपणापासून ते चालू आहे, तर तुम्ही या पॉप्युलेशनला चांगले नागरिक म्हणून वापरू शकाल की त्यांना आपल्याला कॅरी करावं लागेल. तर ती पण एक नवीन लढाईची प्रक्रिया आहे की यांच्या पॉप्युलेशनला कसं डिग्रेड करायचं, ते पण आपल्याला लक्षात द्यायला लागेल. फाईन. तर तुमच्या एक कारकिर्दीतला एक महत्त्वाची गोष्ट जी मी वाचली, आपल्या एका सैनिकाला बिहेड केलं होतं आणि तुम्ही त्याचा ज्या पद्धतीनं बदला घेतला, तो किस्सा जर सांगता आला आपल्याला तर आपण तिथून. हे बघा, घटना काय घडली होती? कोणताही सैनिक असेल भारतीय, कोणत्याही रेजिमेंटचा असेल, तो भारतीय आहे. इलियास काश्मीरी नावाचा एक अतिरेकी होता, आणि तो आणि त्याची ग्रुप, ते लोक आले. नौशेरा सेक्टरची गोष्ट आहे, फेब्रुवारी 2000. म्हणजे त्याच्या आधी काय झालं होतं, कारगिल युद्ध झालं होतं, 1990. कंधारचं संपलं होतं, आणि त्याच्यानंतर हे झालं. आणि त्याच्यानंतर हे झालं मला वाटतं फेब्रुवारी 2000ला. आणि आपल्या एका तिथे 10 सैनिक होते त्या पोस्टवर, त्याच्यातले 9 तिथल्या तिथे त्यांनी ठार केले. त्या पोस्टला आग लावली, एकाला जिवंत नेलं. आणि सकाळच्या वेळेला, म्हणजे ही पोस्ट आपली वर होती, पाकिस्तानचा एरिया खाली होता, तिथे एका ग्राउंडमध्ये उभं राहून आवाज दिला आपल्या लोकांना, देखो, आणि त्याची मान कापली. त्याचे मुंडक्यांनी फुटबॉल खेळले, मग उचललं, घेऊन गेले. परवेज मुशर्रफला एका ट्रेमध्ये दिल्या गेलं आणि त्यांनी 1 लाख रुपये जवळपास कॅश या इलियास काश्मीरीला दिले. सगळ्यात मोठा अपमान आहे हा, देशाचा अपमान आहे. बरोबर. आणि त्यावेळेला मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं की याचं बदला. हे बघा, आमच्या सैन्य जीवनात जर माझ्या कोणत्याही जवानाला कोणी काही करेल, त्याचा बदला घेणं हे आमचं नॅचरल कल्चर आहे. त्याच्यात आम्हाला कोणाला विचारायची गरज नाही आहे. तर त्यावेळेला जेव्हा हे डिस्कशन झालं, तेव्हा माझ्या बटालियन, मी व्हॉलंटिअर केलं की ठीक आहे, मी करतो, मला करू द्या माझ्या मार्गाने, मला सांगू नका, मला विचारू नका, मला करू द्या. सगळे माझे सिनियर्स चांगले होते, त्यांनी मला करू दिलं. आणि मग त्यांची एक पोस्ट आहे रिंग कंटूर, त्याच नौशेरा सेक्टरमध्ये. तिथे आम्ही चांगलं रेड केलं, सकाळी 5 वाजता सुरू केलं आणि चांगलं ठोकलं त्यांना. त्यांची पोस्ट, सगळे जितके बंकर्स होते, आम्ही ते आमचे शिफ्ट चार्जेस असतात एक्सप्लोजिव्ह, ते नेले होते आणि ते लावून लावून प्रत्येक बंकरला आम्ही उडवलं. ते लोक स्वतःला बंकरमध्ये बंद करून बसले होते. जे बाहेर आले त्यांना तसं मारलं. माझे 2 ऑफिसर आणि 18 जवान गेले होते अक्रॉस. आणि त्याच्यात मेजर अमिताभ रॉय होते, त्यांना वीरचक्र मिळालं. कॅप्टन खंडका होते, त्यांना सेना मेडल मिळालं. आणि बाकी बऱ्याचशा जवानांना सेना मेडल, चीफ्स कमेंडेशन कार्ड, आर्मी कमांडर्स कमेंडेशन कार्ड, बऱ्याच लोकांना मिळालं. आणि हे सगळं झाल्यानंतर ही पाकिस्तानची 15 पंजाब बटालियन होती आणि 4 POK ब्रिगेड त्यांची. तर त्यांच्या ब्रिगेड कमांडरला काढण्यात आलं, त्यांच्या कमांडिंग ऑफिसरला काढण्यात आलं. आमचा बदला कंप्लीट. थँक्यू सर, थँक्यू सो मच. तुम्ही खूप इन्साईट्स आम्हाला दिले. बघा, एखाद्या लष्करी अधिकाऱ्यांनी इतक्या वरिष्ठ पातळीवरती केलेलं नियोजन आणि देशाचं त्यांचं स्वतःचं असलेलं आकलन, ते तुमच्यासमोर आलं इतक्या सविस्तर, विस्तृत, साध्या भाषेमध्ये. मला असं वाटतं की हे तुम्हाला आवडेल, अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या, कारण देशासमोरची आव्हानं काय आहेत ते सरांनी आपल्याला सांगितलं. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.